Rita goes 20 kilometer towards east from the point A. ओके, रीटा एक मुलगी आहे जी 20 किलोमीटर ईस्टला जाते ए पॉइंट पासून. आफ्टर दॅट ए पॉइंट पासून बी पर्यंत, म्हणजे सपोज ती अशी डायग्राम असेल, एक एक आपण लाईन काढू, ईस्ट टू वेस्ट. हे इकडे वेस्ट असणार, इकडे ईस्ट असणार, करेक्ट, ईस्ट टू वेस्ट. यामध्ये ए पॉइंट आहे कोणीतरी, त्या ए पॉइंट पासून रीटा गोज 20 किलोमीटर ईस्ट ईस्ट कडे जाते. म्हणजे 20 किलोमीटर कुठे जाणार, तो इकडे जाणार, करेक्ट. मग 20 किलोमीटर म्हणजे काय, मग इथून पहा, हा बी ला गेला सपोज, इथं हे डिस्टन्स त्यांनी किती ट्रॅव्हल केलं, एवढं डिस्टन्स 20 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. क्लिअर, कन्सिडरेशन नीट पहा. रीटा गोज 20 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट. ए ला होतं सुरुवातीला, ए या प्लेस वरती होतं. ए पासून ते ईस्टला, ईस्ट कुठे आहे तुमच्या राईट कॉर्नरला. सो ए पासून ईस्टला चाललंय, पाहते हा एरो दिसतोय तुम्हाला इकडे. तो बी पर्यंत जाणार तो, आणि बीच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला किती डिस्टन्स मिळणार, 20 किलोमीटर डिस्टन्स मिळणार. ओके, देन फ्रॉम बी शी मूव्स 30 किलोमीटर टुवर्ड्स द वेस्ट. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की या बी पासून परत तो वेस्टला, वेस्ट म्हणजे या साईडला किती किलोमीटर जातो, 30 किलोमीटर जातो. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे, 30 किलोमीटर. क्लिअर, वेस्टला. म्हणजे तो नीट लक्षात घ्या, रीटा ए पोझिशन वरती होती, ईस्टला 20 किलोमीटर गेली, म्हणजे बी पर्यंत पोहोचली, आणि बी पॉइंट पासून ते 30 किलोमीटर वेस्टला आली, आणि मग ते कुठल्या पॉइंटला पोहोचणार, सपोज आपण याला कन्सिडर करू, हा सी पॉइंट आहे. ओके, सो डिस्टन्स कडे नीट लक्षात द्या. हे रेड लाईन जी आहे ती 20 किलोमीटरची आहे, आणि ब्लॅक लाईन जी आहे ती 30 किलोमीटरची आहे. ब्लॅक लाईन वेस्ट कडे जात होता तो, आणि रेड लाईन कडे जात होता तो. त्यांनी जे दिलंय तसं मी लिहित असतो. ओके, सो पहा पुढे. देन ऑन द सेम रोड, सेम रोड म्हणजे काय, एक रोड वरती चाललाय म्हणून आपण त्याला सेम रोड म्हणून कन्सिडर केला. दिसतंय तुम्हाला, इफ द डिस्टन्स टुवर्ड द ईस्ट रिप्रेझेंटेड ऍज बाय द पॉझिटिव्ह इंटिजर. म्हणजे ईस्ट कडे जाणारे जे नंबर्स आहेत त्यांना पॉझिटिव्ह घेणार आपण. तर याचा अर्थ काय झाला, मग वेस्ट कडे जाणाऱ्या नंबर्सला आपण काय कन्सिडर केलं पाहिजे, निगेटिव्ह. समजलं, ईस्ट कडे जाणारे त्यांनी इथे दिले पहा, इफ द डिस्टन्स टुवर्ड द ईस्ट रिप्रेझेंटेड ऍज अ पॉझिटिव्ह इंटिजर, देन हाऊ विल यू रिप्रेझेंट द डिस्टन्स ट्रॅव्हल टुवर्ड वेस्ट. मग त्यांनी क्वेश्चन विचारलाय, मग वेस्ट कडे जाणाऱ्या डिस्टन्सला तुम्ही काय कन्सिडर करणार. सो जर ईस्ट कडे जाणारा डिस्टन्स पॉझिटिव्ह असेल, तर वेस्ट कडे जाणारा डिस्टन्स निगेटिव्ह असलं पाहिजे. मग आपण इथं कन्सिडर करू, ईस्ट कडे जाणारा डिस्टन्स पॉझिटिव्ह आहे, तर इकडे जाणारा डिस्टन्स काय असणार, निगेटिव्ह असणार. क्लिअर, इथपर्यंत काही डाऊट कोणाला. क्वेश्चन लार्ज आहेत, सो लक्ष द्या. ओके, देन त्यांनी क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, बाय विच इंटिजर विल यू रिप्रेझेंट हर फायनल पोझिशनला रिप्रेझेंट करेल फ्रॉम ए पासून. मग लास्टच्या पोझिशनला, म्हणजे तो सी या पोझिशन, हे सी आणि ए च्या मधला डिस्टन्स विचारलाय त्याने. फायनल पोझिशन म्हणजे सी, आणि सुरुवातीची पोझिशन ए होती. सो हा तुमचा क्वेश्चन आहे, ए आणि सी च्या मधला डिस्टन्स काय. पुन्हा क्लिअर करतो, नीट लक्षात घ्या. हे पहा, डायग्राम रिपीट करतो, म्हणजे काय होईल, प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. सपोज एक ईस्ट आणि वेस्टची लाईन आहे, हे ईस्ट असणार, इकडे वेस्ट साईड असणार. तुम्ही एका ए पोझिशनला लाई करतात, सध्याला रीटा ए पोझिशन वरती आहे. त्याचं म्हणणं आहे की तो ए पोझिशन पासून कुठे गेला, ईस्टला गेला. म्हणजे ए पोझिशन पासून ईस्टला गेला, किती डिस्टन्स, 20 किलोमीटर. सो 20 किलोमीटर तो ईस्टला जाणार. ओके, 1 मिनिट. ट्वेंटी किलोमीटर. ओके, आणि तो कुठल्या पॉइंटला स्टँड करणार, सध्याला बी पॉइंटला. म्हणजे तो ए 20 किलोमीटर ईस्टला आहे. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्याच सेम रोड वरती तो बी पॉइंट पासून किती किलोमीटर बॅकवर्ड गेलाय. सो या बी पॉइंट पासून तो 30 किलोमीटर बॅकवर्ड गेलाय. म्हणजे इथपर्यंत 20 झालं येपर्यंत, त्याच्या पुढे अजून 10 किलोमीटर असणार है ना. हे इथपर्यंतचं 20 आणि त्याच्या पुढे 10. म्हणजे आता काय झालं, हे 20 आणि याच्या पुढे, म्हणजे हे पूर्ण डिस्टन्स किती ब्लॅकचं, हे 30 किलोमीटर आहे. क्लिअर, तो इकडे आला पहा. सो ए पासून बी ला गेला, बी पासून ए ला, बी पासून सी ला आला. मग त्यांनी तुम्हाला विचारलं होतं क्वेश्चन की जर
ईस्टकडे जाणाऱ्या गोष्टींना आपण पॉझिटिव्ह घेत असू, तर मग वेस्टकडे जाणाऱ्या गोष्टींना आपण काय कन्सिडर केलं पाहिजे, तर निगेटिव्ह कन्सिडर करणार. हे तुमच्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे. जो क्वेश्चन तुम्हाला इथं होता पहा, नीट लक्षात घ्या, इंटरेस्टिंग क्वेश्चन्स येते. सो हाऊ विल यू रिप्रेझेंट द डिस्टन्स ट्रॅव्हल टुवर्ड द वेस्ट. या क्वेश्चनचा आन्सर आहे हे, की आपण आन्सर काय घेतलं पाहिजे, निगेटिव्ह घेतलं पाहिजे वेस्टकडे जाणाऱ्याचं आन्सर. सो वेस्टकडे जाणारे जे काही नंबर्स असतील, जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल होणार, त्याचा आन्सर निगेटिव्ह इंटिजर्स असतील, असं त्याचं आन्सर असणार. अँड द सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन, बाय विच इंटिजर विल यू रिप्रेझेंट द फायनल पोझिशन फ्रॉम द ए. म्हणजे कोणता इंटिजर असेल जो ए आणि फायनल पोझिशन मधलं डिस्टन्स सांगणार. आता फायनल पोझिशन कुठली तुमची, या इथं महत्वाचा मुद्दा आहे. फायनल पोझिशन तुमची असणार सी, कारण तो येऊन थांबलाय सी ला आणि त्याची सुरुवात कुठून झाली होती, ए पासून. मग तुम्हाला दोघांच्या मधलं डिस्टन्स काढायला सांगितलंय त्यांनी, करेक्ट. डिस्टन्स कोणामधलं काढायचंय, ए आणि सी मधलं. ओके, काही डाऊट्स कॉन्सेप्ट पर्यंत. सो कसं काढणार डिस्टन्स, इझी आहे. टोटल डिस्टन्स 30 आहे आणि इथून इथपर्यंत 20 आहे. सो 30 मायनस घेतलं जाईल कारण ते वेस्टला चाललंय, आणि 20 पॉझिटिव्ह घेतलं जाईल कारण ते राईटला चाललंय. सो 30 मायनस असणार आणि 20 पॉझिटिव्ह असणार. सो दोघांचं कॅल्क्युलेशन काय होईल, +20 -30, प्लस मायनस मायनस 10, 30 - 20 आन्सर होणार 10, आणि लार्जर नंबरचं साईन, लार्जर नंबर मायनस होता. सो आन्सर असलं पाहिजे -10 किलोमीटर. पुन्हा एकदा सांगतो पहा, लेफ्ट साईडला जे जे घेतले जातात ते निगेटिव्ह घेतले जातील, कारण आपण ते पाहिलं, इकडे पॉझिटिव्ह तिकडे निगेटिव्ह असतात, म्हणजे 30 मायनस घ्यावं लागेल. ओके, राईट साईडला जे जातील ते पॉझिटिव्ह घ्यावे लागतील. सो 20 पॉझिटिव्ह घ्यावं लागेल, आणि दोघांचं कॅल्क्युलेशन येणार प्लस मायनस मायनस. सो 30 - 20 10 किलोमीटर, आणि लार्जर नंबरचं साईन मायनस साईन. सो किती किलोमीटरचा डिस्टन्स असला पाहिजे, -10 किलोमीटरचा फरक आहे ए आणि सी च्या मध्ये. ते मायनस साईन इम्पॉर्टंट आहे. फक्त 10 लिहिलं तर तुमचं आन्सर रॉंग कन्सिडर केलं जाईल. ओके, मायनस साईन इम्पॉर्टंट आहे बिकॉज द पोझिशन at the west side from the A. Clear? That minus sign indicates the final position at the side of the A. तो A पासून वेस्ट साइड आहे, हे पोझिशन इंडिकेट करते ते मायनस साईन. सो मायनस साईन इम्पॉर्टंट आहे. याचा आन्सर तुम्ही कसं लिहिणार, सो आन्सर लिहिण्याचा सिक्वेन्स तुमचा असा असला पाहिजे. या पॅटर्न मध्ये तुम्हाला आन्सर लिहायचे, तर तुम्हाला मार्क्स मिळतील. आन्सर पुन्हा रिपीट करतो पहा. तुम्ही सुरुवातीला ए पोझिशन वरती होते, ए पासून बी ला गेले, बी पासून सी ला आले, दिसतंय. इकडे निगेटिव्ह कन्सिडर केलं जाईल, इकडे पॉझिटिव्ह कन्सिडर केलं जाईल. ओके, सो या कॉलम मध्ये पहा. आता तुम्ही काय म्हणणार, अकॉर्डिंग टू नंबर लाईन रिटा मूव्स टुवर्ड द ईस्ट रिप्रेझेंटेड ऍज अ पॉझिटिव्ह. जर तो ईस्टला गेला तर पॉझिटिव्ह घ्यायचं, तर मग शी मूव्स ऑपोजिट डायरेक्शन, म्हणजे तो जर त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला गेला, म्हणजे वेस्टला गेला, तर मग आपण रिप्रेझेंट कोणत्या नंबरनी करणार, निगेटिव्ह इंटिजरनी करणार. हे वर्ड्स मध्ये तुम्हाला लिहावं लागेल, याचे आन्सर ऑलरेडी शिकवून झालेलं आहे. सो निगेटिव्ह का कन्सिडर करायचं, कारण ते त्याची ऑपोजिट डायरेक्शन. So the next question, what is the distance between final position and initial position? Okay, so the distance between final and initial, how we calculate? So firstly, write the given. So the distance from AB is how much? AB मधील distance किती होतं, 20 किलोमीटर. Okay, so +20. Why +20? Because it's toward the east side. Okay, then distance between BC, B to C, how much distance, 30 किलोमीटर. बट इट्स टेक निगेटिव्ह, बिकॉज इथं निगेटिव्ह असायला पाहिजे होतं, बट ते नाही दिलंय, पण टाकून घ्या तुम्ही. ओके, इथं हे इनकरेक्ट आहे, त्याला करेक्ट करा, -30 असलं पाहिजे ते. ओके, सो डिस्ट फ्रॉम बी टू सी इज -30 किलोमीटर. क्लिअर? सो द डिस्टन्स बिटवीन सी अँड ए हाऊ मच, सो ते -30 आणि ते +20, याचं कॅल्क्युलेशन काय होतं तुमचं, -10. सो दिस इज द रिटा's फायनल पोझिशन अँड ए to the sea is -10 kilometer. Any doubts? डाऊट्स आहेत का काही कोणाला, विचारून घ्या. क्वेश्चन डिफिकल्ट आहेत, जरा ट्रिकी क्वेश्चन्स आहेत तुमच्या लेवलच्या मानाने. सो डाऊट्स असू शकतात, वर्ड्स प्रॉब्लेम आहेत, सो डिफिकल्ट जातील तुम्हाला. डाऊट्स आहेत का कोणाला? हॅलो, आवाज येतोय ना स्पष्ट? हॅलो, हो. हा ठीक आहे.
सो डाऊट्स नाही आहेत असं याच्यात. ओके, मीटिंगचा कधी कधी प्रॉब्लेम क्रिएट होतो, सो ते मला रिस्पॉन्स देत राहा त्यामध्ये. ओके, सो ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ. द क्वेश्चन नंबर 7. सो हिअर सी द क्वेश्चन नंबर 7. इन द मॅजिक स्क्वेअर each row, column and diagonal have same sum. Check which of the following is a magic square. So एक तुम्हाला स्क्वेअर दिलाय पहा, दिसतोय, दोन स्क्वेअर दिलेत, एक हा एक स्क्वेअर आहे आणि हा एक स्क्वेअर आहे. यांच्यापैकी असा कुठला स्क्वेअर आहे की ज्यांच्या रोजची सम केली, रोज म्हणजे काय, हे हॉरिझॉन्टलला रोज म्हणतात. जे हॉरिझॉन्टल असतात त्यांना आपण काय म्हणतो, रोज म्हणतो. आणि जे व्हर्टिकल असतात त्यांना आपण काय म्हणतो, कॉलम म्हणतो. ओके, सो हॉरिझॉन्टल रोज म्हणायचं, व्हर्टिकलला कॉलम म्हणायचं. म्हणजे हे हॉरिझॉन्टल जे मी दाखवले तुम्हाला, हे काय असतील, रोज असतील. पहा, हे रोज आहेत. आणि मग कॉलम कशाला म्हणणार तुम्ही, तर हे व्हर्टिकल तुमचे कॉलम्स असतात. ओके, आणि डाऊट्स इन रोज अँड कॉलम. आणि जे डायगोनल असतात ते असे असतात, डायगोनल क्रॉस मल्टी. ओके, क्रॉस वाले. सो सर्वांची सम केली तर तुम्हाला सारखंच आन्सर भेटलं पाहिजे, याचं म्हणणं आहे. पहा, याच्यामध्ये रोज, कॉलम आणि डायगोनल यांची सेम सम आली पाहिजे. म्हणजे त्यांची सम केल्यानंतर, त्यांची प्लस केल्यानंतर तुम्हाला सारखंच आन्सर भेटलं पाहिजे प्रत्येकाचं. मग कोणत्या स्क्वेअरचं भेटतं पहा, चेक करा. सो कसं चेक करणार मी, बा पहिला रो घेऊ आपण, हा फर्स्ट नंबर निगेटिव्ह नंबर आहे. सो या केस इकडे या फर्स्ट 2 या नंबर्सला सॉल्व्ह करून घ्या. तुम्ही असं पण करू शकतात की या लास्टच्या 2 नंबर्सला पटकन सॉल्व्ह करून त्याला मायनस करू शकतात. बट तुम्ही स्टेप बाय स्टेप, काही प्रश्न नाही. आता तुम्हाला रूल्स माहिती, सो काही प्रॉब्लेम्स येत नाही. प्लस मायनस असल्या कारणाने आपण सबट्रॅक्शन करतो. सो 399 मधनं 159 सबट्रॅक्ट करा. 1 मिनिट. हा ठीक आहे. सो सबट्रॅक्ट करा. सो काय होणार तुमची सबट्रॅक्शन पहा, 399 मायनस 159. काय असेल सबट्रॅक्शन, 9 कॅन्सल, सो इथे येणार 0. ओके, 240. देन 9, सो इथे येणार -240. वाय मायनस, बिकॉज लार्जर नंबर हॅज निगेटिव्ह साइन. अँड देन प्लस 81. सो हाऊ मच, प्लस मायनस, इथं ऑपोजिट साइन आहेत पहा दोघांचे, हा मायनस आहे आणि हा प्लस. ऑपोजिट साइन असल्यानंतर आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो. सो 240 मधनं 81 मायनस करायचे. सो किती भेटतील आपल्याला, किती भेटतील, 150 किती काढा, 150. हा 9. हा, पटकन बोलायचं, कॉपी पेस्ट करायचं. सो 159. ओके, आणि लार्जर नंबरचं साइन त्याला मायनस. कुठला नंबर ग्रेटर असणार, लेफ्ट साइड का राइट साइड, विच नंबर इज ग्रेटर, लेफ्ट और राइट, Left side. लेफ्ट साइड number. So we will give here. So -101 is greater than the -159. मायनस मध्ये उलट असतं, लक्षात ठेवायचं. मोठा नंबर लहान असतो, लहान नंबर मोठा असतो. मायनस आणि प्लसची केस तर तुम्हाला माहिती आहे. सो असे हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आता या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलेले असतील. काय इथे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला इथे जवळपास सॉल्व्ह करून दिलाय. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेत चला. ओके, स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला सोल्युशन भेटत जाऊ. स्क्रीनशॉट पीडीएफ मी तुम्ही करून देईल ग्रुपवरती, तुम्ही पीडीएफ मधनं आन्सर घेऊन चला. हे पहा, हे आन्सर आलं होतं आणि हे होतं. सो या आन्सर मध्ये -101 आणि -159 यांच्यामध्ये ग्रेटर असणार -100. सो हे सिम्प्लिफिकेशन जे दिलंय इथे आन्सर मध्ये नाही, पण मी तुम्हाला सांगितलं कसं करायचं. सो काही डाऊट्स मध्ये, कोणाला डी क्वेश्चन वर डाऊट्स आहे कोणाला, जर असेल तर डी क्वेश्चन पण सॉल्व्ह करतो. कोणाला डाऊट नाही डी मध्ये, गुड. डी घेतलेला आहे फर्स्ट और सेकंड लेक्चर मध्ये, तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या. गेल्या 3 लेक्चरचे, त्याच्यामध्ये तुम्हाला हा डी क्वेश्चन सापडेल ऑलरेडी. क्वेश्चन नंबर 10 पहा, हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट सुद्धा. स्मार्ट क्वेश्चन आहे खूप, याला अंडरस्टँडिंग लेवल खूप जास्त लागेल, कारण हा खूप वास्ट क्वेश्चन आहे. ओके, सो नीट लक्ष द्या काय बोलतो त्याच्याकडे. सी अ वॉटर, 1 मिनिट.
टँक हॅज अ स्टेप इनसाइड. एक वॉटर टँक आहे ज्याला इनसाइड स्टेप्स आहेत. पहा दिसत का तुम्हाला स्टेप्स केलेल्या अशा. इथे एक वॉटर टँक आहे त्याच्यामध्ये स्टेप्स आहेत. ओके. सो एक मंकी आहे इज सिटिंग ऑन द टॉपमोस्ट स्टेप. एक मंकी जो सर्वात सुरुवातीच्या स्टेप वरती तो बसलेला होता आणि तो डाऊनवर्ड डायरेक्शनला जाणार होता खाली उड्या मारत मारत. त्याला पाणी प्यायचंय. फर्स्ट स्टेप वरती तो बसलेला आहे. कुठल्या स्टेप वरती असणार तो? फर्स्ट स्टेप वरती. इथं स्टँड करत असेल म्हणजे या प्लेस वरती तो असणार इथं असा. फर्स्ट स्टेप वरती स्टँड असेल आणि तो इथून पाणी उड्या मारत. ओके. अशी कंडिशन आहे. कंडिशनकडे लक्ष द्या. द वॉटर लेवल इज ऍट द 9th स्टेप. म्हणजे तुम्हाला जर पाणी भेटायचं असेल खाली म्हणजे इथं वॉटर सपोज हे वॉटर कितव्या स्टेप वरती, तर हा 9th नंबरची म्हणजे 9th स्टेप पार केल्यानंतर तुम्हाला वॉटर भेटणार. आणि फर्स्ट नंबरची स्टेप वरती तो बसलेला होता. ओके. सो फर्स्ट स्टेप वरती तो स्टँड करतो. फर्स्ट स्टेप वरती तो स्टँड करतो आणि 9th स्टेप वरती तो 9th स्टेप वरती वॉटर आहे. ओके. अशी ही कंडिशन आहे आणि तो फर्स्ट स्टेप वरनं जम्प करत करत 9th स्टेप वरती जाणार. आता यामध्ये क्वेश्चन काय आहे पहा. सो क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे. सो द फर्स्ट क्वेश्चन, ही जम्प 3 स्टेप डाऊन अँड दे 2 स्टेप डाऊनला जम्प मारतो आणि 3 स्टेप डाऊन केल्यानंतर पुन्हा 2 स्टेप वरती येतो. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की हा इथं 1ला होता, या 3 स्टेप जाणार म्हणजे ही सेकंड स्टेप, थर्ड स्टेप आणि ही 4th स्टेप. म्हणजे तो 3 स्टेप पुढे गेला पहा इथे येणार. समजलं? एका जम्प मध्ये है ना. 3 स्टेप पुढे गेला. ही स्टेप, ही एक स्टेप आणि ही तिसरी स्टेप, अशा 3 स्टेप पुढे गेला तो. त्याच टायमाला तो 3 स्टेप पुढे गेल्यानंतर पुढे गेला देन ही जम्प्स बॅक 2 स्टेप. म्हणजे तो याच ठिकाणी आल्यानंतर तो पुन्हा काय करतो, 2 स्टेप बॅकवर्ड तो म्हणजे तो या पोझिशनवर येतो इथे. म्हणजे तो इथून करतो. समजलं का? लक्षात घ्या. 3 स्टेप पुढे जातो, 2 जम्प आणि पुढच्या जम्प मध्ये 2 स्टेप 2 स्टेप मागे येतो. पुन्हा 3 स्टेप पुढे जाणार, पुन्हा 2 स्टेप मागे येणार, पुन्हा 3 स्टेप पुढे जाणार, पुन्हा 2 मागे येणार, असं तो करत राहतो. आणि असं करता 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 त्यांनी क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. कंडिशन समजली का प्रत्येकाला? हो सर. हा. मग आता पुढे पहा. सो त्यांनी क्वेश्चन विचारलाय तुम्हाला की हाऊ मेनी जम्प विल ही द वॉटर लेवल. म्हणजे त्याला वॉटर लेवल रीच करायला किती जम्प मारावे लागतील अशा सिक्वेन्सने. पुढे जात परत पुढे तो स्टेप मागे येतो, पुन्हा पुढे जाणार, पुन्हा मागे येणार, पुढे जाणार, पुन्हा मागे येणार. असं करता करता त्याला वॉटर पर्यंत पोहोचायला किती जम्प करावे लागतील असा तो क्वेश्चन. सो याचा आन्सर तुमचं कसं असलं पाहिजे. आता इकडे पहा. सो तुम्हाला एक लाईन काढावी लागेल. त्या नंबर लाईन वरती तुमचा आन्सर येणार. आन्सर मध्ये लिहा. कॉम्प्लिकेटेड वाटतंय बट तितकंसं कॉम्प्लिकेटेड नाहीये. ओके. लक्ष दिलं तर तो मंकी आहे तो स्टँड करतो फर्स्ट स्टेप वरती. ओके. तुम्हाला माहिती 9th स्टेपला वॉटर आहे म्हणजे तो जोपर्यंत 9th स्टेप वरती जात नाही तोपर्यंत त्याला वॉटर भेटणार नाही. मग हाचा जम्प करत 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 तो 9th स्टेप वरती गेला की आपण तिथं दाबू, कारण आपल्याला माहिती की 9th ला वॉटर आहे. ओके. सो पहा फर्स्ट जम्प मध्ये तो काय करणार, फर्स्ट जम्प मध्ये डायरेक्ट या पोझिशन वरती लँड करणार 4th वरती, कारण तो 3 स्टेप गेला ना. 3 स्टेप कुठल्या नीट पहा. ही फर्स्ट स्टेप, ही सेकंड आणि ही थर्ड. तो 3 स्टेप पुढे गेला. मग तो 3 स्टेप पुढे गेल्यानंतर तो काय करतो, पुन्हा 2 स्टेप मागे. हे पहा. मग तो आता इथं सध्याला आता इथं आहे. आलं का लक्षात? हॅलो. आलं का लक्षात? हा परत सांगतो. हा आता पुढची स्टेप. मग तो काय करणार, या सेकंड पोझिशनवर पुन्हा तो 3 स्टेप पुढे जाणार. हे पाहिजे 5च्या स्टेपवर. मग पुन्हा तो पुढमध्ये तो 5 वर ना पुन्हा 2 स्टेप मागे येतो. म्हणजे दिसतंय. त्यानंतर तो पुन्हा पुढच्या स्टेप मध्ये 3 पुढणार है ना जम्प. पुन्हा तो काय एक 2 स्टेप मागे जम्प करेल म्हणजे तो इथे येणार. पुन्हा तो 3 स्टेप पुढे टाक नेक्स्ट जम्प मध्ये. पण ते प्रोसिजर सुरू राहते आणि मग तो मागे येणार. पुन्हा तो पुढे टाकणार
पुन्हा मागे येणार, असं करत करत चाललाय तो. तुम्ही नीट पहा, तो 8व्या स्टेपवरती पोहोचला होता आणि तो आता 6व्या स्टेपवरती इथं. आणि मग आता त्याला 9व्या स्टेपवर जायचं होतं ना, तर त्याच्याकडे लक्ष ठेवायचं तुमच्या स्टेपवरती. मग इथून तो 9व्या स्टेपवरती गेला आणि 9व्या स्टेपवर पोहोचला म्हणजे इथं वॉटर मिळणार त्याला. समजलं? मग 9च्या स्टेपवरती जाण्यासाठी त्याला किती जम्प करावा लागला? पोहोचा, किती जम्प करावा लागला? 11. नीट पहा. रेड केले, हा 11 रेड केलेले आणि ब्ल्यू केलेले, एवढ्या सगळ्या जम्प केले की नाही त्यांनी? सो किती जम्प केला पहा. फर्स्ट रेड, देन सेकंड ब्ल्यू, देन रेड, देन ब्ल्यू, देन रेड, देन ब्ल्यू. असं करता करता आपण काउंटिंग दिली आणि कितव्या नंबर तो 9th वरती पोहोचलेला आहे? 11th नंबरच्या काउंटिंगला तो 9th स्टेप वरती पोहोचलाय. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये माहिती आहे की 9th नंबरच्या स्टेप वरती वॉटर आहे. सो 9th ला पोहोचल्यानंतर त्याला पाणी प्यायला भेटणार. कोणा समजलं नाही? हॅलो, समजलं का? परत एकदा सांगू? नाही. हा ठीक आहे, गुड. तो आता याला मॅथमॅटिकली कसं सॉल्व्ह करणार तुम्ही? सो मॅथमॅटिकल हे झालं डायग्रामॅटिकली गोष्ट समजा. सो मॅथमॅटिकली पहा, पण जे जम्प स्कोर मारतो तिला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. ओके, जी जम्प आपण तिला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. जी जम्प आपण बॅकवर्डला मारतो तिला आपण निगेटिव्ह कन्सिडर करतो. समजलं? असं आपण कन्सिडरेशन करणार. फॉरवर्ड जम्पला पॉझिटिव्ह, बॅकवर्ड जम्पला निगेटिव्ह. समजलं? मग आपले आन्सर कसे निघतील पहा. सो फर्स्ट मध्ये काय होणार, तो स्टँड करायचा 1 वरती आणि तो 3 स्टेप पुढे गेला. 3 स्टेप पुढे गेला म्हणजे काय, मग तो कोणावरती पोहोचणार? 4 वर. म्हणजे आता पहा, मग लिहिणार कसं तुम्ही? कोणत्या स्टेप वरती पोहोचला तो इथं? म्हणजे पहा, 1 वरती तो होता, 1 वरती तो होता आणि 3 स्टेप तो पुढे जाणार, कारण एका जम्प मध्ये तो 3 पार करतो. टोटल 4th स्टेप वरती तो आता सध्याला असणार. मग त्यानंतर त्यांनी काय केलं, तो ह्या 4th वर आल्यानंतर तो 2 स्टेप मागे येतो. म्हणजे पहा, तो 2 स्टेप मागे येणार. सो बॅकवर्डला आला म्हणजे मायनस करायचं. म्हणजे आता तो सेकंड जम्प मध्ये तो 4 वरती होता तो, बट त्यांनी बॅक जम्प केले ना, म्हणजे बॅकवर्डला. मग मायनस करायचं, कारण मी तुम्हाला सांगितलं पुढे गेला तर प्लस घ्यायचं, मागे आला तर मायनस घ्यायचं. सो त्यात किती स्टेप मागे येतो तो प्रत्येक जम्प मध्ये? 2 स्टेप. मध्ये 4 - 2 करायचा, आन्सर तुम्हाला 2 भेटणार. म्हणजे तो आता सध्याला कोणत्या याच्यावरती आलाय? या ठिकाणी. समजलं? सध्याला तो सेकंड स्टेप वरती असणार समजा इथं. आणि मग परत तेच, हा परत पुढची फॉरवर्ड जम्प करणार. मग त्याच्यामध्ये तो सेकंड वरती, मग त्यामध्ये 3 ऍड होतील, म्हणजे तो 5th नंबरच्या पायरीवरती गेला. मग त्या पुन्हा 2 स्टेप तो मागे येतो, म्हणजे तो कोणत्या पायरीवरती येईल? तर हे 5 मायनस करायचं, म्हणजे आन्सर येणार 3 स्टेप. क्लिअर? पुढे गेला तर प्लस करायचं, मागे आला तर मायनस करायचं. पुढे गेला प्लस, मागे आला मायनस करायचं. अशा सगळे जम्प काढत गेलो आम्ही. फर्स्ट जम्प, सेकंड जम्प, थर्ड जम्प, 4th जम्प करता 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 10th जम्पला तो 6 स्टेप वरती पोहोचला होता. इथली स्टेप इथं होता. आणि त्यानंतर 11th जी जम्प होती त्यामध्ये 6 + 3 करणार. मग त्याचा आन्सर होईल 9th. मग तो 9th स्टेप पोहोचला म्हणजे त्याला वॉटर भेटणार. समजलं? मग लास्टला तुमचं आन्सर असलं पाहिजे. इथं ते दिलं नाहीये आन्सर, थोडस ते लिहून घ्या. 11th इज इक्वल टू काय असेल? 11th जम्पला तो 6 वरती होता, प्लस 3 तो पुढे जाणार. सो कितव्या स्टेप वरती पोहोचणार? स्टेप वरती तो पोहोचलेला असेल. क्लिअर? 9th स्टेप वरती तो पोहोचलेला असेल. सो 9th स्टेप त्याचं वॉटर तिथं असणार. सो त्याला वॉटर पाहायला भेटेल. बट त्यांनी क्वेश्चन विचारला होता किती जम्प लागतील, तर किती जम्प लागतील काय आन्सर आहे त्याचा? 11th जम्प. क्लिअर? प्रत्येकाला क्वेश्चन क्लिअर झाला? हो. कोणाला काही डाऊट्स असतील तर त्यांनी विचारून घ्या. हे पहा, क्वेश्चन समजणं आणि क्वेश्चन लिहिणं यात फरक असतो. समजणं आणि लिहिणं या दोनही गोष्टी असतील तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतील. सो मी तुम्हाला एक स्टँडर्ड आन्सर सुद्धा दाखवतो आणि समजून सुद्धा सांगतो. सो दोन्ही हा प्रयत्न काय आहे माझा, की तुम्हाला आन्सर लिहिता पण आलं पाहिजे आणि तुम्हाला ते समजेल. सो दोनही गोष्टी आपण इथं, ओके, लिहायचं पॅटर्न पण लक्षात घ्या, कारण तसं लिहिणार तर मार्क्स भेटतील. सो असं लिहिलं तर तुम्हाला करेक्ट मार्क्स मिळतील. याचे क्वेश्चन नंबर 2 पहा.
क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला रीड करायला लागेल तशासाठी. आज ठीक, क्वेश्चन नंबर 2 पाहून घेऊ आपण, क्वेश्चन नंतर पाहू. सो सी, क्वेश्चन नंबर 2 काय आहे? आफ्टर ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे त्यांनी पाणी पिल्यानंतर, आता तो 9 स्टेपला गेल्यानंतर पाणी पिईल ना, पाणी पिल्यानंतर ही वॉन्ट्स टू गो बॅक, मग आपल्याला त्याला मागे यायचंय परत बॅकवर्डला. सो फॉर फॉर दिस, म्हणजे बॅकवर्ड येण्यासाठी तो काय करतो, जम्प 4 स्टेप अप अँड देन जम्प 2 स्टेप इन एव्हरी मूव. म्हणजे या स्टेप करतोय तो की सध्याला तो इथं स्टँड करतो ना, इथं म्हणजे आता समजा ही ही सर्वात 9th नंबरची होती, ही इथं तो माकडा आहे सध्याला. ओके, हा 4 स्टेप अबो जातो, म्हणजे ते अशी एक पुढची स्टेप असेल अशी. सो ही फर्स्ट स्टेप, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, म्हणजे हा इथून डायरेक्ट 4th स्टेप वरती जम्प करतो आपला, दिसतंय ना, 4 स्टेप अप जातो, म्हणजे वर. आणि तो इथं पोहोचल्यानंतर तो काय करतो, पुन्हा 2 खाली जातो, म्हणजे तो इथं परत येतो, जे आपला पण जातो आणि खाली पण जातो. समजलं का? वरती चढताना तो एका जम्प मध्ये 4 स्टेप चढतो आणि त्यानंतरची जम्प तो 2 स्टेप मागे टाकतो. समजलं? असा तो चालणार. आता मागच्या क्वेश्चन सारखाच क्वेश्चन आहे. सो तुम्हाला सांगितलं त्यांनी, इन हाऊ मेनी जम्प्स विल ही रिच बॅक टू टॉप, म्हणजे किती जम्प करावे लागते त्याला टॉपला जाण्यासाठी. मग सेशन आहे मागच्या सारखीच, फक्त प्रपोर्शनेट चेंज झालं. मग तुम्ही डायग्राम घेणार, आपली अशी डायग्राम घेणार. आता डायग्राम मध्ये नीट पहा कसं प्रपोर्शनेट आहे ते. तो सध्याला स्टेप वरती आहे, 9th स्टेप वरती. ओके, 9th तो स्टँड करतो इथं. तो एका स्टेप मध्ये अपला जाताना, म्हणजे मागे येताना, एका फर्स्ट जम्प मध्ये तो 4 स्टेप काउंट म्हणजे पार करणार. म्हणजे ही फर्स्ट स्टेप, सेकंड, थर्ड आणि हे पा 4th स्टेपला पोहोचला. क्लिअर? समजलं? हा. सो 4 स्टेपला पोहोचला इथं. मग फर्स्ट जम्प 5th स्टेपला पोहोचलेला, म्हणजे 4 स्टेप त्यांनी पार. त्यानंतर काय करतो तो, 2 स्टेप परत बॅकवर्डला मारतो जम्प, म्हणजे या ठिकाणपासून पुन्हा तो बॅकवर्डला जाणार 2 स्टेप. तो आता पोहोचला मग. करेक्ट? इथून तो पुढची जम्प कितीला मारेल, 4 जम्प मारणार. ओके, म्हणजे 4 स्टेप त्यांनी पार केला पा. ही फर्स्ट, हे 6 to 7 मध्ये 1 जम्प. समजतंय तो तुम्हाला? हॅलो, हे बा, इथून इथून इथपर्यंत 4 स्टेप पार केले पा त्यांनी. इथं 1, इथं 2, इथं 3 आणि हे 4 स्टेप पार केला ना. सो प्रत्येक जम्प मध्ये 4 स्टेप पार करतो तो. ओके, आफ्टर दॅट तो इथं स्टँड करणार. मग तिथून स्टार्ट केल्यानंतर तो काय करतो, परत बॅकवर्डला येणार. ओके, किती बॅकवर्डला येणार, 2 स्टेप बॅकवर्डला आला, म्हणजे तो आता इथं आला, बॅकवर्डला आला पाहिजे. इथं हे फॉरवर्डला जात होता. मग त्यानंतर काय होतं, तो पुन्हा 4 स्टेप पुढे जाणार. आणि तो जेव्हा पुढे पोहोचलो तेव्हा तो कोणत्या स्टेप वरती पोहोचला, फर्स्ट स्टेप वरती पोहोचला पा. आणि फर्स्ट स्टेप वरती टॉप होतो, माहिती ना, फर्स्ट स्टेप वरती टॉप होतं. सो तो फर्स्ट स्टेप वरती कितव्या जम्प मध्ये पोहोचलाय, किती जम्प, 5th जम्प आहे. सो डायरेक्टली तुम्ही आन्सर लिहा. तुम्ही त्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये डायरेक्टली हे टर्म काढून आन्सर लिहिलं तरी पण चालेल. समजलं का? फर्स्ट जो क्वेश्चन होता ना, मध्ये शेवटी कॅल्क्युलेशन होते पाहिजे. तुम्हाला जर डायग्राम वरून क्लिअर वाटतंय, तुम्हाला कुठलंच कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. म्हणजे समजा तुम्ही एकतर याच्यावरून तुम्ही प्रेडिक्शन देऊ शकतात किंवा तुम्ही यावरून प्रेडिक्शन देऊ शकता. या दोघं, और तुम्हाला ही मेथड आवडली तर ही घ्या, तुम्हाला ही मेथड आवडली तर ही घ्या, दोघांपैकी एकाने आन्सर लिहा. फक्त लक्षात ठेवा, जर तुम्ही डायग्राम यूज करणार, तर तिथं मेन्शन करायचं की फॉरवर्ड डायरेक्शनला जम्प करतो, दॅट टाइम वी आर टेकिंग अँड इफ मंकी जम्प द बॅकवर्ड डायरेक्शन वी आर टेकिंग निगेटिव्ह, असं तिथं लिहून एक नोट द्यायची आणि त्यानंतर डायरेक्ट आन्सर लिहायचं. 11th जम्पला तो वॉटरवरती पोहोचणार, असं खाली डायरेक्ट लिहून आन्सर लिहून टाकायचं. अशा टाइपची लिहायची, जसे याने लिहिले पा. Thus reach back on the top step, first step
इन द फिफ्थ जंप. मंकी जो आहे तो फर्स्टला किती मध्ये पोहोचेल, फिफ्थ जंप मध्ये. डायग्राम वरून तुम्ही लिहू शकतात आणि कॅल्क्युलेशन करून पण समजलं का या क्वेश्चन. इकडे लक्षात घ्या, दोनही मेथड तुम्हाला करता येतील एक्झाम मध्ये, आयदर डायग्राम मेथड आयदर कॅल्क्युलेशन मेथड. दोघांना तुम्हाला करेक्ट मिळणार. याला पण मार्क्स मिळतात, पण मार्क्स मिळतील. तुम्हाला जी सोपी वाटली ती कन्सिडर करा. ओके, 2 स्टेप्स आहेत और क्वेश्चन. सो पुढे पहा, मला वाटतं दोघंही लिहाय प्रॉपर राहील ते. देन लास्ट क्वेश्चन आहे पहा, इझी आहे, घेऊन टाकतो आणि आजचं लेक्चर स्टॉप करतो. सी, if number of steps move down is represented by negative numbers. म्हणजे आपण जे म्हणतोय, हा जो मंकी जो होता, हा खाली जाण्याच्या ज्या स्टेप्स आहेत, म्हणजे हा जर डायरेक्शनला जात असेल, हा डाऊनवर्ड डायरेक्शनला जात असेल, असा खाली उतरत असेल, तर आपण त्याला निगेटिव्ह कन्सिडर करतो. आणि जर तो अपवर्डला येत असेल तर आपण त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. ओके, असं त्यांनी म्हटलं की तो का डाऊन जाईल तर आपण त्याला निगेटिव्ह इंटिजर कन्सिडर करणार. आणि नंबर जर का नंबर स्टेप्स मूव अपवर्ड असेल तर आपण त्याला पॉझिटिव्ह इंटिजर कन्सिडर करणार, असं घेतलंय. सो रिप्रेझेंट हिज मूव्स इन पार्ट 1 and 2 बाय कम्प्लीट द फॉलोइंग क्वेश्चन. सो तुम्हाला फॉलोइंग कंडिशन्स दिलेत पहा. कंडिशन्स असे आहेत, -3 प्लस -3 + 2 अशी कंडिशन असेल आणि त्याचं सर्वात शेवटी आन्सर किती येतं, -8 येतं. आणि हे प्लस म्हणजे स्टेप पुढे जाणार, 2 स्टेप मागे येणार, 4 स्टेप जाणार, 2 स्टेप मागे येणार, करत करत सर्वात शेवटी त्याचा आन्सर किती येतं, 8. असं सम वगैरे केल्यानंतर. सो त्यांनी क्वेश्चन विचारलाय तुम्हाला की द सम ऑफ -8 रिप्रेझेंटेड गोइंग डाऊन बाय 8 स्टेप. म्हणजे हे जे -8 जे सम येते ना याची, हे काय रिप्रेझेंट करते, तो 8 स्टेप खाली चाललाय. कारण निगेटिव्ह साईन कोण इंडिकेट करणार, तो डाऊनवर्ड डायरेक्शनला चाललाय ना, डाऊनवर्डला गेला की निगेटिव्ह घेतो आपण. सो हा जर -8 आन्सर येते त्याचं फर्स्ट क्वेश्चन मध्ये, तो डाऊनवर्ड डायरेक्शनला चाललाय, असं 8 स्टेप म्हणजे 8 स्टेप तो डाऊनवर्डला गेलाय, असं त्याचा अर्थ आहे. मग त्यांनी विचारलंय की या सेकंड क्वेश्चन मध्ये त्याचा आन्सर जर +8 असेल तर मग तुम्ही याला काय कन्सिडर करणार. म्हणजे सम जर त्याची +8 आली तर तो कुठं जात असेल, वर येत असेल का खाली जात असेल. +8 असेल तर तो अपला येईल का डाऊनवर्डला जाईल. पॉझिटिव्ह म्हणजे कुठं जातो तो, अप का डाऊन. प्रश्न नाही समजला. हॅलो, अपला जाईल ना. हे पहा, त्यांनी काय सांगितलंय, डाऊनला जात असेल तर निगेटिव्ह कन्सिडर करायचं आणि तो अपला असेल तर पॉझिटिव्ह. यानी क्वेश्चन तुम्हाला काय विचारला इथं की जर फर्स्ट क्वेश्चन मध्ये जो तुमचा फर्स्ट क्वेश्चन होता पाहिजे, हा फर्स्ट क्वेश्चन मध्ये जर तो -8 स्टेप जर खाली आला, म्हणजे -8 स्टेप करत असेल तर याचा अर्थ तो 8 स्टेप खाली उतरलेला असेल डाऊनला, असं त्यांनी म्हटलं इथं पहा. अर्थ असतो तो डाऊनला आलेला आहे 8 स्टेप. मग सेकंड क्वेश्चन मध्ये फक्त पॉझिटिव्ह 8 आन्सर येत आहे. सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे नाही, 4 पुढे 2 मागे, 4 पुढे 2 मागे. त्याचा जर पॉझिटिव्ह 8 आन्सर येत असेल तर ते जे पॉझिटिव्ह सम आहे ते काय रिप्रेझेंट करते, तर तो 8 स्टेप अपला गेलेला आहे. 8 स्टेप कुठे गेलेला आहे, तो अप साइड. का, कारण तो पॉझिटिव्ह 8 आहे. आन्सर समजलं. सो तुमचा आन्सर असलं पाहिजे. मग तुम्ही काय लिहिणार इथं पहा, तुम्ही तो सिक्वेन्स कंप्लीट करणार. हा करायची गरज नाहीये, हे सोल्युशन सांगायची गरज, त्याने ऑलरेडी दिलेलं आहे की हे जे सर्व याचं येतं त्याचा आन्सर किती येतं, -, आणि हे सर्व याचं आन्सर येतं 8 येतं. हे ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. सो त्यामुळे गरज नाही, तुम्ही हे लिहिलं काय नाही लिहिलं काय काही नाही. ओके, जे क्वेश्चन मध्ये ज्या 2 टर्म तेवढ्या लिहा फक्त. कुठल्या, या टर्म. म्हणजे तुम्ही असं एक्झाम असं लिहिलं तरी चालेल तुम्हाला, ते सगळं लिहायची तुम्हाला गरज नाहीये. कसं लिहायचं हे पाहिजे, एवढं लिहायचं असं, -3 + 2 -3 अँड सो ऑन कंटिन्यू आणि इज इक्वल टू -8. हे लिहिलंय पाहिजे, दिसतंय. आणि दुसरी कंडिशन तुम्ही काय लिहिणार, ही 4 - 2 + 4 - 2 आणि सो ऑन कंटिन्यू, सो याचा आन्सर 8. मग तुम्ही म्हणणार हे -8 ला जर मी डाऊनवर्ड म्हणतो, सो या +8 ला मी अपवर्ड 8 स्टेप. क्लिअर, समजलं का.
आन्सर लिहिता पूर्ण जे करायची गरज नाही आहे. जे क्वेश्चन मध्ये दिलंय ते डॉट डॉट करून तुम्ही लिहिले, तुम्हाला कोणी चुकीचं देऊ शकत नाही. सो ह्या एवढ्या सगळ्याला तुम्हाला सगळं करायची गरज नाहीये. ओके, हे सर्वच्या सर्व रिकॉल करायचं नाही. तुम्ही यांच्या जागी हे आणि याच्या जागी हे लिहू शकता. ओके, अँड आफ्टर दॅट तुम्ही की हे पॉझिटिव्ह 8 काय इंडिकेट करतात. सो दस सम 8 in the question number B represent going up by the 8 step. तो मंकी 8 स्टेपनी वर जातोय असं रिप्रेझेंट होईल ते, कारण तो पॉझिटिव्ह वेट आहे. समजलं? समजलं का? येस. हे पहा, थोडं डिफिकल्ट क्वेश्चन होते आजचे सेशनचे. सो एवढी डिफिकल्ट मॅथमॅटिक्स याच्यामध्ये राहणार नाही. सो हा एक टफेस्ट टॉपिक होता जो फर्स्ट एक्सरसाइज मध्ये तुम्हाला आला. सो आता ते बॅड लक आपलं की फर्स्ट सुरुवातीच्या लेक्चर्स मध्ये टफ टॉपिक आल्यामुळे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं, बट इझी आहे, जास्त हार्ड नाही. ओके, सो जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारून घ्या मला. डाऊट्स आहेत का कोणाला काही? हॅलो, डाऊट्स आहेत का काही? नाही. कोणालाच नाही? कुठल्याच क्वेश्चन मध्ये डाऊट्स नाही? ओके, सो आजचं लेक्चर थोडं क्विकली रिवाइज करतो आणि फिनिश करतो. फर्स्ट क्वेश्चन मध्ये पहा काय होतं, आपल्याला 2000 रुपीज डिपॉझिट केले होते आणि 1642 रुपीज आपण विड्रॉल केले. सो विड्रॉलच्या मनीला मायनस घ्यायचं, डिपॉझिटच्या मनीला प्लस घ्यायचं. सो 2000 मधनं 1642 मायनस करायचे. सो आपल्याला बॅलन्स भेटणार. ओके, सो हा फर्स्ट क्वेश्चन होता. यामध्ये आपण 20 किलोमीटर ईस्टला गेलो होतो आणि त्यानंतर त्या बी पॉईंट पासून 30 किलोमीटर वेस्टला गेलो होतो. सो ईस्टला गेलेलं पॉझिटिव्ह पकडायचं, वेस्टला गेलेलं निगेटिव्ह. सो -30 + 20 आन्सर होणार -10. -10 काय इंडिकेट करतं, तो पॉईंट त्याची फायनल कुठं असणार, एच्या वेस्ट साईड. ओके, त्यानंतर आपण 7 क्वेश्चन पाहिला. हा मॅजिक स्क्वेअर होता. यामध्ये त्याची रोज म्हणजे हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल म्हणजे या सर्वांची सम सारखी येते असा कुठला स्क्वेअर आहे. फर्स्ट जो स्क्वेअर आहे त्या सर्वांचे रोज आणि कॉलमची सम सारखी आहे. सो त्याला तुम्ही चेक करून काढणार. सो तुम्हाला आफ्टर चेकिंग आन्सर देईल. 8 नंबरच्या क्वेश्चन मध्ये व्हेरीफाय केलं होतं. व्हेरीफाय म्हणजे काय, की ती आयडेंटिटी दिली होती ए मायनस बी इज इक्वल टू ए प्लस बी. याच्यामध्ये फक्त ए आणि बी च्या व्हॅल्यू टाकायच्या. ए च्या व्हॅल्यू टाकल्यानंतर लेफ्ट हँड आणि राईट हँड साईड जर इक्वल आली तर ते व्हेरीफाय झालं असं म्हणायचं, आणि जर ते इक्वल नाही आली तर म्हणायचं नॉट व्हेरीफाय. ओके, क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपण पाहिलं होतं, लेफ्ट हँड राईट हँडला सॉल्व्ह केलं होतं. त्यानंतर ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू यांच्यापैकी कोणतं साईड टाकता येईल ते पाहायचं. इक्वल टू कधी येईल, जेव्हा दोन्ही एक्झॅक्ट इक्वल असतील. निगेटिव्ह मध्ये लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह मध्ये जो लार्जर नंबर असतो आणि जो असतो तो लार्जर असतो निगेटिव्ह नंबर्स मध्ये. सो क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपण पाहिलं होतं, फर्स्ट क्वेश्चन मध्ये मंकी जेव्हा डाऊनवर्ड डायरेक्शन मंकी स्टँड करतो फर्स्ट स्टेप वरती आणि त्याला स्टेप वरती जायला तिथं वॉटर आहे. सो त्याला जर पाणी प्यायला पाहिजे तर तो त्याचा जो सिक्वेन्स आहे तो कसा, की फर्स्ट जम्प मध्ये तो 3 स्टेप पुढे आणि सेकंड जम्प मध्ये तो 2 स्टेप मागे येतो. अशा सिक्वेन्सनी जर तो गेला तर 11th नंबरच्या स्टेपला तो पाण्याजवळती पोहोचेल. ओके, ते आपण डायग्रामने काढलं. आणि सेकंड क्वेश्चन होता की जर का त्याला खालून आता पाणी पिऊन वरती यायचं असेल तर तो अपला येताना 4 स्टेप आणि परत बॅकवर्डला येताना 2 स्टेप घेतो. सो या सिक्वेन्सनी जर तो आला तर त्याला 5th स्टेप लागतील, 5 स्टेप्स लागतील. 5th स्टेप मध्ये तो टॉपच्या पोझिशन वरती पोहोचतो. त्यानंतर आपण खालची पाहिलं तर पॉझिटिव्ह 8 आपण अपवर्ड डायरेक्शन घेतली असेल तर मग -8 हे आपली डाऊनवर्ड डायरेक्शन असली पाहिजे. सो त्यांनी -8 ला डाऊनवर्ड डायरेक्शन सांगितली होती. सो ती 8 आपली अपवर्ड डायरेक्शन असणार. सो 8 स्टेप तो पॉझिटिव्ह 8 ला अपवर्डला आलेला असेल.